जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी। यामध्ये ऑगस्ट 22 पासून तर जानेवारी 2023 पर्यंतच्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याविषयीचे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर सुरुवात करण्याआधी सर्वांनी पटापट चॅनलला लाईक, सबस्क्राइब, शेअर करून टाका। पहिला प्रश्न आता मी तुमच्या स्क्रीनवरती घेऊन येतोय, ज्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण नंतर टाकू शकता। ठीक आहे, तर पहिला प्रश्न आहे 2023 मध्ये पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो कोणत्या देशाच्या अल नासर या क्लबमध्ये सामील झालेला आहे? त्याचे आपल्याला ऑप्शन दिसत आहेत 4, जर्मनी, सौदी अरेबिया, UAE आणि कतार। तर या प्रश्नाचं उत्तर असेल सौदी अरेबिया। तर 2023 मध्ये पोर्तुगाल संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो हा कोणत्या देशाच्या अल नासर, लक्षात ठेवायचंय, अल नासर या क्लबमध्ये सामील झालाय, तर त्याचं उत्तर असेल सौदी अरेबिया या संघाच्या याच्यामध्ये। तर क्रिस्टियानो रोनाल्डो बद्दल सांगायचं झालं तर हा एक एस फुटबॉल प्लेयर आहे आणि सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबशी तो आता जॉईन होणार आहे। त्यानं मँचेस्टर युनायटेडचा राजीनामा दिलाय मागच्या महिन्यामध्ये आणि हा सौदी अरेबियाच्या स्पॅनिश जायंट रिअल माद्रिद याच्यामध्ये पण त्यानं काम केलेलं होतं, म्हणजे खेळलेला होता 2009 ते 18 काळामध्ये आणि ला लिगा टायटल, स्पॅनिश कप 2 आणि 4 वेळा तो चॅम्पियनशिप लीग पण त्याच्यामध्ये जिंकलेला होता। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय राज्यानं प्रसून जोशी यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे? तर प्रसून जोशी यांना नुकतंच उत्तराखंड या राज्यानं जे आहे ते ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलंय। प्रसून जोशी यांच्याबद्दल तुम्हाला जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता। पुढचा प्रश्न आहे, जागतिक एड्स दिन 2022 ची थीम काय आहे? तर कोणालाही मागे न सोडणे, बरोबरी म्हणजे इक्वलाइज, सहानुभूती दाखवा की एड्स वाचलेल्यांचा समावेश? त्याचं उत्तर असेल इक्विलाइज म्हणजेच बरोबरी। जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? तर आपल्याला माहीत असलं पाहिजे 1 डिसेंबर हा दिवस दरवर्षी जो आहे तो जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो। याच्यामध्ये लोकांमध्ये एड्स या रोगाबद्दल अवेअरनेस पसरवणे त्याचा हेतू असतो। ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस म्हणजे HIV याच्या कारणामुळे त्याचं ट्रान्समिशन होतं। याच्यामध्ये डायग्नोस्टिक टेस्टिंग आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर आणि ट्रीटमेंटचे ऑप्शन अवेलेबल आहेत। तसंच 2022 ची जी थीम आहे ती आहे इक्वलाइज आणि याचा फोकस आहे की प्रॅक्टिकल सोल्युशन्स आणि लोकांमधली जी असमानता या रोगाविषयी आहे किंवा याच्याबद्दल जे मतभेद आहेत त्याविषयी ते लाईफ थ्रेटनिंग डिसीज सोबत कॉम्बॅट करण्यासाठी ही संस्था काम करणार आहे। त्यानंतर भारतातील सर्वात मोठं योग केंद्र, ओके, भारतातलं सर्वात मोठं योग केंद्र कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये त्याच्यातल्या मंतलाई या गावामध्ये बांधण्यात आलेलं आहे? तर मंतलाई या गावामध्ये सर्वात मोठं जे योग केंद्र आहे ते जम्मू काश्मीर या राज्यामधील बांधण्यात आलेलं आहे। याबद्दल तुम्हाला आपण मागच्या एका प्रश्नामध्ये पण अभ्यासलेलं होतं। तर इंडियाज बिगेस्ट योगा सेंटर हे कुठं कन्स्ट्रक्ट केलं जाणार आहे? तर मंतलाई या गावामध्ये चेनानी नावाची तहसील येईल जम्मू काश्मीरमधली, उधमपूरच्या या सेक्टरमध्ये आहे आणि हे गाव जे आहे इंटरनॅशनल योगा सेंटर आणि त्या ठिकाणी कोणत्या नदीच्या काठावर हे बनणार आहे? तर तावी नावाची नदी आहे, तावी नदीच्या काठावरती हे सेंटर बनणार आहे आणि युनियन टुरिझम मिनिस्ट्री जी आहे म्हणजे आपली पर्यटक विकास महामंडळ किंवा मंत्रालय यांच्यातर्फे याला 9,782 कोटी रुपयाचं कन्स्ट्रक्शन त्याच्यासाठी मदत केली गेलेली आहे। त्यानंतर बातम्यांमध्ये दिसणारी वासेनार व्यवस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा पुढचा प्रश्न आहे। तर बातम्यांमध्ये दिसणारी जी वासेनार व्यवस्था आहे किंवा वासेनार एक आपण त्याला हे पण म्हणू शकतो ॲग्रीमेंट, तर हे ॲग्रीमेंट कशासंबंधी आहे? तर हे ॲग्रीमेंट आहे पारंपरिक शस्त्रासंबंधी। तर हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे। भारताचं याच्यामध्ये चेअरमॅनशिप अज्युम केलं गेलेलं आहे या ॲग्रीमेंटमध्ये, जानेवारी 1, 2023 ची ती गोष्ट आहे आणि 5 वर्षाच्या आधी भारतानं त्याला जॉईन केलं होतं। 42 मेंबर व्हॉलेंटरी एक्सपोर्ट कंट्रोल रेजिममध्ये तेव्हा होते आणि कॉन्व्हेन्शनल वेपन्स म्हणजेच त्याला पारंपरिक शस्त्रास्त्र याच्यामध्ये ते ॲग्रीमेंट आहे। त्यानंतर भारत बॉन्ड ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड चा फंड मॅनेजर कोणता आहे? ठीक आहे, तर भारत बॉन्ड ETFचा जो फंड मॅनेजर आहे ते म्हणजे एडलवाइस म्युच्युअल फंड। ओके, तर हे भारत बॉन्ड ETFचा फंड मॅनेजर झालेला आहे एडलवाइड म्युच्युअल फंड आणि गव्हर्नमेंटनं हे लॉन्च केलेलं होतं। 4 ट्रॅकची होती ती भारत बॉन्ड ETFची आणि त्याच्यामध्ये फर्स्ट कॉर्पोरेट बॉन्ड एक्सचेंज ट्रेड फंड झालं आहे।
एडलवाईज म्युच्युअल फंड हा मॅनेज करतो भारत बॉन्ड ETFला, आणि याचे जे सगळे फंड्स असतात ते युटिलाइज केले जातात कॅपिटल एक्सपेंडिचर्स आणि त्याच्या माध्यमातून सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस CPC जे असतात त्याच्यामध्ये याचं काम आहे. त्यानंतर 2022चा मेरियम वेबस्टर एक संस्था आहे, त्याचा शब्द काय आहे, म्हणजे 2022साठी मेरियम वेबस्टर यांनी त्यांचा शब्द कोणता दिलेला आहे किंवा सुचवलेला आहे किंवा वर्षाला डेडिकेट केला आहे. तर मेटावर्स तर नाही आहे, परमॅ क्रायसिस पण नाही आहे, होमर पण नाही आहे. त्या शब्दाचं नाव आहे गॅस लाइटिंग. ओके, गॅस लाइटिंग असं त्या शब्दाचं नाव आहे. गॅस लाइटिंग हॅज बीन अनाउन्स ॲज द मेरियम वेबस्टर वर्ड ऑफ द इयर 2022. आणि याच्यामध्ये सर्चेस फॉर वर्ड ऑन द merriam-webster.com वरती हा सगळ्यात जास्त सर्च केलेला, अबाउट ओव्हर 1000% हा वर्ड सर्च केला गेलेला होता गॅस लाइटिंग नावाचा. दॅट्स वाय त्यांनी याच वर्डला जे आहे तेही केलेलं आहे. आणि गॅस लाइटिंगचा अर्थ असा होतो, एक सायकोलॉजिकल मॅनिप्युलेशन असतं पर्सनचं, आणि त्यामध्ये विच कॉज द व्हिक्टीम टू क्वेश्चन द व्हॅलिडिटी ऑफ देअर ओन थॉट्स, पर्सनॅलिटी, परसेप्शन, रियालिटी, मेमरी, कन्फ्युजन, लॉस ऑफ कॉन्फिडन्स, सेल्फ इस्टीम याविषयी हा शब्द आहे. त्यानंतर दरवर्षी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस कधी पाळला जातो, तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस हा 3 डिसेंबर या दिवशी पाळला जातो. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज हा 3 डिसेंबर या दिवशी पाळला जातो दरवर्षी. आणि ॲन्युअल ऑब्झर्वेशन याचं केलं गेलेलं आहे. जवळपास 1992 पासून युनायटेड नेशन जनरल असेंब्ली यांनी या सर्व लोकांना याच्यामध्ये सामील करून घेतलं, आणि जगातील 15% लोकांची जी पॉप्युलेशन आहे याच्यामध्ये येते डिसॅबिलिटीजमध्ये. तर त्यांच्याविषयी सद्भावना पसरवण्यासाठी इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज हा दरवर्षी 3 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. भारतातील निवडणूक रोख्यांची विक्री आणि रोखी करण्यासाठी एकमेव अधिकृत संस्था कोणती आहे, तर याचं उत्तर असेल स्टेट बँक ऑफ इंडिया. भारतातील निवडणूक रोख्यांची विक्री आणि रोखी करण्यासाठी एकमेव अधिकृत संस्था आहे, तिचं नाव आहे SBI. द गव्हर्नमेंट ऑथराइज सेल अँड एनकॅशमेंट ऑफ इलेक्ट्रल बॉन्ड्स फ्रॉम 29 ब्रांच ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया SBI across the country. The electoral bond can be purchased by the person who is citizen of India. आणि या सगळ्या विषयी हे सगळं महत्त्वाचं जे आहे आपण म्हणू शकतो, याच्यातले जे बॉन्ड आहेत तो भारतीय नागरिक घेऊ शकतो. याच्या 29 ब्रांचेस आहेत अक्रॉस द कंट्रीमध्ये आपल्या भारतात, आणि जो व्यक्ती याच्यामध्ये आहे सामील आहे, ज्याचा अकाउंट आहे, तो त्याच्यामधले महत्त्वाचे रोखे विकत घेऊ शकतो. कोणत्या देशानं गस्त-ए-इर्शाद किंवा मार्गदर्शक गस्त म्हणून ओळखले जाणारे नैतिकता पोलीस बंद केलेले आहे, तर त्यांच्या देशामध्ये ते गश्त-ए-इर्शाद नावाने ओळखले जाणारे जे मार्गदर्शक गस्त देत असतात तसे पोलीस होते. आता ते पोलीस त्यांनी बंद केलेले आहेत. तो देश आहे इराण. इराण या देशाने ते बंद केलेले आहेत. इराण यानं अबॉलिश केलेले आहेत मोरॅलिटी पोलीस असं त्याला म्हणतात, आणि त्यांनाच गश्त-ए-हिंद-इर्शाद असं म्हटलं जात होतं. गायडन्स पेट्रोलिंग ते करायचे, आणि याचं युनिट 2006ला स्थापन झालं होतं. आणि महिलांमधलं जे काही हे होतं भीती आणि ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी त्याचं काम होतं. याच्यामध्ये 22 वर्षाच्या महसा अमिनी यांची डेथ झालेली होती, आणि त्यांना पोलिसांनी पिकअप केलेलं होतं मग तेहरानमध्ये, आणि नंतर त्यांना डेथ डिक्लेअर केलं गेलेलं होतं प्रोटेस्टर्स करून. तर याच्यामध्ये यांची चूक आहे या पोलिसांची असं म्हटलं गेलं आहे, आणि त्यामुळं गश्त-ए-इर्शाद हे गायडन्स पेट्रोल करणारे जे पोलीस आहेत ते इराण या देशाने बंद केलेले आहेत. त्यानंतर कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने फॉर्म्युला 1 सिंगापूर ग्रँड प्रिक्स 2022चं विजेतेपद जिंकलं आहे, तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, सर्जिओ पेरेझ यानं जे आहे फॉर्म्युला 1 सिंगापूर ग्रँड प्रिक्स 2022चं विजेतेपद जिंकलं आहे सर्जिओ पेरेझ. रेड बुल सर्जिओ पेरेझ displayed prowess at the Singapore Grand Prix to win the 4th race in the Formula 1, आणि फेरारीज चार्ल्स लेक्रेक्स फिनिशिंग बिहाइंड. दुसरा आलेला आहे तो चार्ल्स लेक्रेक आहे, पहिला आलेला आहे सर्जिओ पेरेझ, आणि त्याची फेरारी वगैरे गाड्या असतात त्याच्यामध्ये फॉर्म्युला 1 रेसिंगमध्ये. आणि 32 वर्षाचा आहे हा सर्जिओ पेरेझ, रेसिंग ड्रायव्हर आहे प्रोफेशनली. त्यानंतर जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा कधी पाळला जात असतो, तर ऑब्व्हियसली भारताविषयी हा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन पाळला जातो दरवर्षी 2 ऑक्टोबरला, आणि
दरवर्षी 2 ऑक्टोबर हा इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स म्हणून ऑब्झर्व केला जातो जगभरामध्ये. आणि बर्थ ॲनिव्हर्सरी म्हणजे महात्मा गांधीजींचा तो जन्मदिवस तुम्हाला माहिती आहे, जयंती असते गांधी जयंती त्या दिवशी. आणि याचा ऑब्जेक्टिव्ह आहे तर अवेअरनेस लोकांपर्यंत पसरली पाहिजे नॉन व्हायलन्सबद्दल. 2007मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्ली यांनी याचं रिझॉल्युशन पास केलं होतं आणि इंटरनॅशनल नॉन व्हायलन्स डे म्हणून तो त्या वर्षीपासून सिलेक्ट केला गेला. यावर्षी युनायटेड नेशननं स्लोगन त्याचं 2 ऑक्टोबरचं जे ठेवलं आहे ते आहे से नो टू नॉन व्हायलन्स, से नो टू व्हायलन्स. ओके हां. त्यानंतर भारताची मार्स ऑर्बिटर मिशन मॉम ओके कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आली होती? तर याचं लक्षात ठेवायचं तुम्हाला, मॉम हे जे मार्स ऑर्बिटर मिशन आहे ते भारतानं 2014मध्ये प्रक्षेपित केलेलं होतं. इंडियाज मार्स ऑर्बिटर क्राफ्ट याचं जे कम्प्लिशन झालं आहे, 8 वर्ष त्याला कंप्लीट झालेले आहेत त्या ठिकाणी. आणि याचं डिझाईन जे आहे हे मिशन लाईफ 6 मंथ बनायला लागलेलं होतं. मार्स ऑर्बिटर मिशन मॉम हे मेडन इंटरप्रेटी मिशन आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोनं याला सप्टेंबर 2014मध्ये जे आहे ते लॉन्च केला होता, फर्स्ट अटेम्प्ट त्याचा. इस्रो इज येट टू अनाऊन्स इट्स प्लॅन टू फॉलो ऑन द मंगलयान मिशन टू द मार्स. मंगलयान मिशनविषयी पण त्याचे नुकतेच प्लॅन आता जाहीर होणार आहेत. कॅनडा इंडिया फाउंडेशनद्वारे कोणत्या भारतीय उद्योगपतीला ग्लोबल इंडियन अवॉर्ड्सनं सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर कॅनडा इंडिया फाउंडेशनद्वारे भारताचे उद्योगपती अनिल अग्रवाल यांना ग्लोबल इंडियन अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनिल अग्रवाल वेदांता नावाच्या एका कंपनीचे ते चेअरमन आहेत अनिल अग्रवाल, आणि त्यांना ऑनर केलं गेलेलं आहे ग्लोबल इंडियन अवॉर्ड ऑफ $50,000 USD त्यांना देण्यात आलेले आहेत कॅनडा इंडिया फाउंडेशनतर्फे. आणि त्यांनी डोनेट पण केलेले आहेत अवॉर्ड मनी पूर्णतः कॅनेडियन हेल्थ चॅरिटी या NGOला पूर्णतः त्यांनी त्यांचा $50,000 अमाऊंट कॅनेडियन हेल्थ चॅरिटीला डोनेट करून दिलेला आहे. आणि ते जे नेटिव्ह इंडियन आहेत आणि रतन टाटा, अब्दुल कलाम तसेच दीपक चोप्रा यांच्या 5 रेसिपियंट ग्लोबल यांच्यानंतर ते ठरलेले आहेत ग्लोबल इंडियन अवॉर्डचे. अनिल अग्रवाल हे वेदांता रिसोर्सेसचे फाउंडर आहेत अनिल अग्रवाल. त्यानंतर वर्ल्ड स्पेस वीक 2022ची थीम काय आहे? तर वर्ल्ड स्पेस वीक 2022ची थीम आहे जागा आणि टिकाव. ओके, तर वर्ल्ड स्पेस वीक 2022ची जी थीम आहे स्पेस अँड सस्टेनेबिलिटी. ओके, स्पेस इथे जो जागा हा शब्द आपण वापरला तो स्पेस आहे आणि टिकाव याच्यासाठी सस्टेनेबिलिटी. तर वर्ल्ड स्पेस वीक 2022ची जी थीम आहे ती आहे स्पेस अँड सस्टेनेबिलिटी. आणि याच्यामध्ये सांगायचं झालं तर 1999 पासून जनरल असेंब्लीने वर्ल्ड स्पेस वीक जाहीर केलेले होते आणि तेव्हापासून हे साजरे केले जातात. लार्जेस्ट ॲन्युअल स्पेस इव्हेंट असतो जगातला. स्पेस अँड सस्टेनेबिलिटी याची 2022ची थीम आहे आणि ते फोकस करतं अचिव्हमेंट ऑफ सस्टेनेबिलिटी, स्पेस अचिव्हिंग सस्टेनेबिलिटी फ्रॉम द स्पेस. कुडलाडा पिली बरबा. ओके, कुडलाडा पिली परबा वाघ नृत्य स्पर्धा जी आहे ती कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित केली जाते? तर कुडलाडा पिली परबा ही वाघ नृत्य स्पर्धा कर्नाटक या राज्यामध्ये साजरी केली जाते, आयोजित केली जाते. कुडलाडा पिली परबा इज अ युनिक टायगर डान्स कॉम्पिटिशन. ही मंगळुरू दसरा याच्यामध्ये ती हे केली जाते, सेलिब्रेट केली जाते. मंगळुरू पिली वेशा म्हणजे टायगर डान्स त्याच्यामध्ये असतो आणि याच्यामध्ये स्वतः लोक टायगरच्या याच्यामध्ये स्वतःला डेकोरेट करतात आणि रिदमिक बीटिंगवर ड्रम्सवर तिथे त्याच्यात नाचतात. इट वॉज अरेंज बाय द कुडला संस्कृतिका प्रतिष्ठान. तर ते कुडला कृतिका प्रतिष्ठान याच्यातर्फे आयोजित केलं जात असतं कुडलाला पिली परबा. बुर्किना फासो जो लष्करी सत्ता पालटाच्या बातम्यांमध्ये दिसला होता तो कोणत्या प्रदेशात आहे? तर बुर्किना फासो हा एक देश पण आहे, पण त्या ठिकाणी लष्करी अधिकारी त्यातला जो आहे त्यानं ते सत्ता पालटाच्या बातम्यामध्ये ते दिसलं होतं, त्याचं नावच ते. तर ते आफ्रिका या देशातला भाग आहे आणि हा इब्राहिम थावरे याला लेटेस्ट मिलिटरी ऑफिसर त्यांनी बनवलेला आहे. बुर्किना फासो हा देश आहे, आफ्रिका खंडामध्ये हा देश येतो आणि फ्रान्सचा फॉर्मर कॉलनी वेस्ट आफ्रिकामध्ये पण यांना काम केलेलं होतं. मिलिटरी लीडर लेफ्टनंट कर्नल पॉन हेनरी डॅम्बिया टँगो हा प्रेझेंटला होता आणि बुर्किना फासो 9th कॉप्स झालेला आहे
इंडिपेंडन्स फ्रॉम द फ्रान्स. 1960ला त्याला फ्रान्स या देशाने मुक्त केलं, स्वातंत्र्य दिलं. आणि बुर्किना फासो एक महत्त्वाचा देश आहे. याला जर आपण बघितलं जगाच्या मॅपमध्ये आफ्रिका खंडात आपल्याला जावं लागेल, तर बुर्किना फासो हा देश तुम्ही इथं बघू शकता. त्याच्या आजूबाजूला घाना, कोटे दिवारे, बेमोको, नियमो, माली, बेनिन, नायजर, चाड, नायजेरिया या भागातला हा देश आहे. इथं तुम्ही मॅपमध्ये जगाच्या बघू शकता. द्विपक्षीय सहाय्याचा भाग म्हणून भारतानं स्वदेशी उत्पादित मोटरसायकल कोणत्या देशाला सुपूर्द केलेली आहे? तर श्रीलंकेला तर नाही केली आहे, आर्मेनियाला पण नाही, लेबनान या देशाला केलेली आहे. द्विपक्षीय सहाय्याचा भाग म्हणून भारतानं स्वदेशी उत्पादित मोटरसायकल लेबनान या देशाला सुपूर्द केलेली आहे. इंडिया हँडेड ओव्हर द इंडिजिनियसली प्रोड्यूस मोटरबाईक्स टू लेबनन. द मेड इन इंडिया मोटरबाईक्स ज्या आहेत त्या बायलॅटरल असिस्टंट असल्यामुळं आपण लेबननच्या मिनिस्ट्री फॉरेन अफेअर्स एमिग्रंटसोबत करार करून त्यांना दिलेले आहेत, भेट दिलेले आहेत. इंडिया हॅज अनाउन्स टू ऑर्गनाइज अ आर्टिफिशियल लिम्ब फिलामेंट कॅम्प इन द वेस्ट एशियन कंट्री. आणि या माध्यमातून त्यांना तो एक महत्त्वाचा रोल इंडियन बटालियन युनायटेड नेशन इंट्रीम फोर्स इन लेबनन यांच्यामार्फत तो देण्यात आलेला आहे. कोणत्या केंद्रीय मंत्रालयानं कॉन्फरन्स ऑन इंडस्ट्री 4.0 कोणत्या केंद्रीय मंत्रालयानं कॉन्फरन्स ऑन इंडस्ट्री 4.0 आयोजित केलं गेलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अवजोड उद्योग मंत्रालय यानं कॉन्फरन्स ऑन इंडस्ट्री 4.0 हे आयोजित केलं होतं. मिनिस्ट्री ऑफ आपण त्याला म्हणतो हेवी इंडस्ट्रीज, डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांनी याला इनॉग्रेट केलं होतं. कॉन्फरन्स ऑन इंडस्ट्री 4.0 चॅलेंजेस अहेड बाय द वे फॉरवर्ड, केवडिया गुजरात या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या देशाच्या रोवरनं प्रथमच चंद्रावर विपुल प्रमाणात सोडियमचे मॅप केलेले आहेत? तर आपल्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. रोवर जे आहे ते आपल्या भारताचं आहे आणि या भारतानं प्रथमच चंद्रावरती, मूनवरती जे आहे बेसिकली सोडियमचे मॅप्स तयार केलेले आहेत. लक्षात ठेवा. इंडियाज चंद्रयान 2 एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर क्लास has mapped on the abundance of sodium on the moon for the first time and it has been orbiting around the moon since 2019. 2019 पासून पृथ्वीच्या चंद्राच्या भोवती ते फिरते चंद्रयान 2 आणि त्यांनी जे आहे तिथं सोडियम मॅप्स, तिथं सोडियमचं काहीतरी आहे असं दाखवून दिलेलं आहे आणि याच्याविषयी आता त्याच्यात संशोधन चालू आहे. पहलगाम जिथे पक्षी महोत्सव 2022चं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं, ते कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये ठिकाण आहे? पहलगाम. तर पहलगाम हे जे आहे जम्मू काश्मीरमधलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. याचं उत्तर 1 असेल. इंडियन युनियन मिनिस्ट्री ऑफ जम्मू काश्मीर यांनी बर्ड फेस्टिवल 22 तिथं आयोजित केला होता. पहलगाम साऊथ काश्मीरचा तो भाग आहे आणि जम्मू काश्मीर टुरिझम डिपार्टमेंट त्याला आयोजित करत असतं. सँक्च्युरी नेचर फाउंडेशन याच्यामध्ये टुरिझम पण प्रमोट काश्मीर करत असतं. 2022-23साठी भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनाचं लक्ष्य काय आहे? तर याचं लक्ष्य आहे 23.56 अब्ज अमेरिकन डॉलर्स. तर 23.56 अब्ज अमेरिकन डॉलर्स 22-23साठी भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनाचं लक्ष्य आहे. याबद्दल तुम्हाला इथं दिसेल की इंडियन ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट रोज बाय 16% इन द फर्स्ट 8 मंथ. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानमध्ये 16% त्याच्यामध्ये एक्सपोर्ट रेजअप झाला होता. करंट फायनान्शियल 22-23साठी पण त्यांनी त्यांचा एक्सपोर्ट टार्गेट ठेवला आहे 23.56 बिलियन अमेरिकन डॉलर्स आणि ॲग्रिकल्चर प्रोसेस फूडसाठी त्यांचं ते आहे. याच्यामध्ये ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट अटेन 74% ऑफ हिज ॲन्युअल एक्सपोर्ट टार्गेट. अर्थ मंत्रालयाअंतर्गत कोणता विभाग लहान बचत योजनांच्या दरामध्ये बदल सूचित करत असतो? तर अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत जो आर्थिक व्यवहार विभाग आहे तो बचत आणि योजनांच्या दरामध्ये बदल सूचित करत असतो. डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर अंडरगोज द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स नोटिफाईज चेंजेस इन द रेट्स ऑन द स्मॉल सेविंग स्कीम्स. रिसेंटली गव्हर्नमेंट हाईक द इंटरेस्ट रेट ऑन व्हेरियस स्मॉल सेविंग स्कीम्स अँड including senior citizen saving schemes in the January to March quarter. PPF will continue to earn the 7.10% while Sukanya Samriddhi account scheme will continue to earn the 7.6 interest rate. जी कमलावर्धन राव यांनी कोणत्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? तर जी कमलावर्धन राव यांनी याच्या काय म्हणतो आपण त्याला फसाई, ओके, तर फसाईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून बेसिकली यांनी आता ते
पुरुष आहेत, ठीक आहे. तर ते कन्फ्युजन नको तुम्हाला. जी कमलावर्धन राव यांनी CEO पद घेतलेलं आहे फसाई या संस्थेचं, लक्षात घ्या. जी कमलावर्धन राव यांनी नुकतंच त्याचा चार्ज घेतलेला आहे. फूड रेग्युलेटर फसाई, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि एक स्टॅच्युटरी बॉडी आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअरची. प्रायर टू दिस राव वॉज सर्विंग द मॅनेजिंग डायरेक्टर. ते आता त्याच्या आधी टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये होते. मिनीरत्न PSC होती ती, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं मिनिस्ट्री ऑफ टुरिझममध्ये. पण आता राव जे आहेत हे CEO झालेले आहेत फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाचे. क्षीरभाग्य योजना ही कोणत्या राज्यात लागू आहे, तर कोणी सुरू केली आहे क्षीरभाग्य योजना, तर ही कर्नाटक या राज्यानं सुरू केलेली योजना आहे क्षीरभाग्य. युनियन होम अँड कॉर्पोरेशन मिनिस्टर अमित शहा यांनी याला इनॉग्रेट केली होती. मेगा डेअरी योजना आहे ती, मध्य मांड्या नावाचं ठिकाण आहे कर्नाटकमध्ये, तिथं लॉन्च केली गेली आहे. मेगा डेअरी इनॉग्रेशन होतं त्याचं. 260 करोड रुपये प्रोसेस आणि 10 लाख लिटर ऑफ मिल्क पर डे तिथं कॅपॅसिटाईज केलं जाईल. 14 लाख लिटर पर डेचं मिल्क पण तिथं हे त्यांनी सांगितलेलं आहे की एक टार्गेट आहे त्यांचं, इन्क्रीज केलं जाईल. आणि रिमूव्ह द माल न्यूट्रिशन, लहान मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी क्षीर भाग्य स्कीम ही काम करेल. आणि अप टू 65 लाख चिल्ड्रनपर्यंत हे स्कूल्समध्ये, गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये पोहोचवलं जाईल. 39 लाख त्याच्यामधले जे स्टुडंट असतील, 39 लाख ते फक्त अंगणवाडीमधलेच असतील, असंही त्यांनी सांगितलं आहे. तर धन्यवाद. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा, कारण येत्या कंबाईन आणि MPSC किंवा कोणत्याही पोलीस भरती रिलेटेड एक्झामसाठी हे खूप महत्त्वाचा डेटा आहे. सो थँक्यू सो मच. अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी चॅनलला जुळून राहा. रोज तुम्हाला याचा पार्ट 1, पार्ट 2, हाचा पार्ट 1 होता, याचा पार्ट 2 पण तुम्हाला उद्या लवकरच प्रोव्हाइड केला जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलचे जे गोल आहे या व्हिडिओला 100 लाईक्सपर्यंत पोहोचवायचं आहे. छोटं गोल आहे, नक्की तुम्ही करू शकता. धन्यवाद.